श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ आणि स्वामींच्या लीला खरोखरच खूप अगाध आहेत. कधीही कोणीही या गोष्टींचा विचारसुद्धा करू शकणार नाही की या संकटातून बाहेर काढण्यासाठी स्वामींना काय लीला स्वामी करतील, याचा कोणीही अंदाज देखील लावू शकत नाही. परंतु ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ हे असं दैवत आहे की प्रत्येक भक्ताला खूप सुंदर सुंदर अनुभव तर देतातच, त्याचबरोबर प्रत्येक भक्ताला प्रत्येक संकटातून बाहेर देखील काढत असतात. मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना असा एकही भक्त राहत नाही की त्या भक्ताला स्वामींनी अनुभव दिलेले नाहीत. फरक मात्र एवढाच असतो की काही भक्तांना अनुभव पटकन येतात आणि काही भक्तांना स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर अनुभव यायला उशीर होत असतो. परंतु स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर प्रत्येक भक्ताला अनुभव हे नक्कीच येत असतात. तर मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण एका ताईंचा, अशा स्वामी भक्त ताईंचा अनुभव शेअर करणार आहोत. तर त्या ताई या लातूरमधील राहणाऱ्या आहेत. तर त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कोणता अनुभव दिलेला आहे, त्याचबरोबर त्यांना कोणकोणते चमत्कार त्यांच्या आयुष्यामध्ये झालेले आहेत, चला तर मग जाणून घेऊया त्या ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. नाव सांगायचंय ताई? नव्हतं सांगायचं. हा, चालते ना, नाही सांगितलं तर? हो हो, चालतं ना ताई, तुमची इच्छा. तुम्हाला नाव सांगायचं असेल तर सांगू शकता, नाही तर राहिलं. असं तेच म्हणलं, सांगायचं नव्हतं नाव. बरं बरं. आणि राहता कुठे ते सांगायचंय? म्हणजे मी लातूर जिल्ह्यातून बोलते. बरं बरं. हा, ठीक आहे ठीक आहे. हं. काय अनुभव? माझे मिस्टर खूप ड्रिंक करत होते. हा हा. मग म्हणजे किती जरी प्रयत्न केलं, कुठली सेवा जरी केली तर त्यांना फरकच पडत नव्हता. किती दिवस झालं तुम्ही स्वामी सेवेत आला? कमीत कमीत म्हणजे अगोदरपासून होते, जास्त अशी सेवा करत नव्हते, एवढं होतं. हा हा. म्हणजे लॉकडाऊनच्या अगोदरपासूनच होते. हा हा हा. मग आता ही 1-2 वर्ष जरा जास्त सेवा चालू होती. हा हा हा. सगळं व्यवस्थित व्हावं, ड्रिंक सुटावं ह्याच्यासाठी. हा हा हा. म्हणजे लईच आरी गेल्यासारखं करू लागले. हा हा. जास्त ड्रिंक करायला सुरुवात झाली होती का? जास्त म्हणजे काय लिमिटच नव्हती त्याची. अरे अरे. मग किती जरी प्रयत्न केले, किती सेवा केली, म्हणजे गुरुचरित्राचं पारायण केलं, परत घनगापूरला केलं एकदा. हा. काय म्हणतात की ते आपले काहीतरी भोग राहतात हो म्हणून. ना हो ना ताई. अक्षरशः असं वाटलं की बाबा देवच आहे का नाही की. हा, म्हणजे विश्वास इतक्या असं होऊ लागलं. आणि आपल्याला अगोदरच कुणाची साथ नको बघा. हा हा. मग आम्ही भाड्यानं राहतो, उगाच दुसऱ्याला बी त्रास की मग असं कुणाला म्हणत नव्हते, पण ड्रिंक करणाऱ्याला म्हणजे कसं खालच्या नजरेनं बघितल्यासारखं करतात हो लोक. ना हो ना. आणि इज्जत नसते हो ताई. नसते ना. ते आपल्याला बी कसं, आपल्याला घरदार काही नाही, म्हणजे आमचं विकलेलं आहे घर. हा हा हा. मग आम्ही भाड्यानंच राहतो. बाबा ही कसली परेशानी. एक मुलगा आहे मला, त्याच्यामध्ये ही असं वागायला कुणी साथ द्यायची नाही आपल्याला. हो ना हो ना. मग ड्युटीवर पण जायचं नाही, गेलं तर एक धासच जीवाला कसं करतील की बाबा कसं ड्युटी करतील. आणि त्यांचं ट्रेनची ड्युटी आहे ना, त्याच्यामुळं. हा हा हा. रेल्वे मध्ये आहे का जॉबला? अच्छा. रेल्वेमध्ये. हा हा. इकडे बी राहिलं तर असं धासच सारखं मनाला. एक नवीन वर्षाच्या दिवशी तर असं 4 जण घरी आणून सोडले होते. अरे अरे. म्हणजे जास्त ड्रिंक झाल्यामुळे तसं झालं. जास्त झाल्यामुळं. आणि परत मी सारखं म्हणायचं, कळायचं भरपूर मनाने चांगले आहेत असं. म्हणजे ते आरी गेल्यासारखं करू लागले. हो ना हो ना. मग मी बोलले काही गोष्टी. मग आम्ही अक्कलकोटच्या वाऱ्या करत होतो. अच्छा अच्छा. कोण करत होतं? तुम्ही जात होता का मिस्टर जात होते? दोघं बी जात होतो. अच्छा अच्छा. हा हा.
मग 11 महिने जशी वारी झाली तसं 10 महिने काहीच नाही. 11व्या वारीला अजून वापस त्यांनी ड्रिंक चालू केली. अरे बापरे, म्हणजे मध्ये 10 महिने सोडून दिले होते. अच्छा अच्छा, हा हा. आणि ड्रिंक मग साठीच वाऱ्या पण करत होता का? हा बरोबर. मग असंच मी बोलले ह्यांना. मी म्हणलं ड्युटी जागी बी तुम्हाला म्हणजे असं जर आपली ड्युटीच गेली तर काय राहणार आहे आपलं. एकतर घर नको आपल्याला, शेती नको, आपण कसं करायचं, माणसाची साथ नको. मग मी म्हणलं आता किती फेब्रुवारीची होती बघा पौर्णिमा, त्यावेळेस मी म्हणलं चला आपण अक्कलकोटला जाऊन येऊ. आपला गॅप पडला 1-2 महिने, हा हा आपण जाऊन येऊ. मग त्यावेळेस बी त्यांचं पिणं चालूच होतं, पण थोडं लिमिटमध्ये होतं. हा. बरं म्हणले, जाऊ म्हणले. आम्ही अक्कलकोटला गेलो बघा, तुम्हाला सांगते अक्षरशः तिथं बी त्यांनी थोडी पिली. अरे अरे अरे. मग मग आणि म्हणले उलट अक्कलकोटमध्ये पाय ठेवलं की म्हणले बघूतच म्हणले महाराज माझे दारू सोडून दाखवतात का नाही. अरे बापरे, चॅलेंज केलं महाराजांना. हा महाराजांसोबतच. हा हा. बघूच म्हणले, महाराज जर खरे असले तर का माझी दारू त्यांनी सोडून दाखवावंच लागेल म्हणून. हा हा हा. बघा आम्ही दर्शन केलं, तिथं गणपतीचं मंदिर आहे, 1-1.5 तास तिथं बसलो. हा हा. मग निघालो वापिस. मग त्यांना जर अशी उतरली का सारखं ते अंग लटलट करणं असं त्यावंच वाटायचं. हा हा हा. आणि माझ्याकडे फोटो होता, पण मला एक दुसऱ्यानं मागितला होता आमच्यासाठी एक फोटो घेऊन या म्हणून महाराजाचा. हा हा हा. त्या दिवशी मी एक तिथं फोटो खरेदी केला. ती फोटो मग ह्यांच्या सोबतच होता. हा, म्हणजे मिस्टरांजवळ फोटो ठेवला होता का? जवळच होता. हा. हे म्हणाले माझी दारू उतरली की मला सारखं असं प्यावं वाटायचं, जाऊ वाटायचं, अंग लटलट करायचं. माझं मनच नव्हतं. दुसऱ्या दिवशी बघा त्यांना काहीच झालं नाही काही. अरे बापरे. इतकं म्हणजे मला बी चांगलं वाटलं. नाही तर त्यांना इतके झटके येऊन गेलेले आहेत बघा दारू सोडायच्या पिरियडमध्ये त्यांना. हा हा. अक्षरशः त्यांना 10-10 दिवस ऍडमिट करावं लागत होतं. हा हा, म्हणजे शरीराला ती सवय लागलेली असते ना ताई. हा बरोबर ताई. आणि नाही पिलं की मग ते शरीर रिस्पॉन्स द्यायला सुरुवात करतं, त्याच्यामुळे त्यांना तसं त्रास होत असेल. इतकं बघा त्याने पाठीमागं तर 10-12 दिवस आयसीयू मध्ये ऍडमिट होते. अरे बापरे. रक्ताच्या उलट्या व्हायच्या असं भरपूर. पण ह्या वेळेस महाराजांनी सगळं पदरात घेतले बघा. इतकं छान झालं आणि त्यांना काहीच वाटलं नाही आणि त्यांची दारू बी सुटून गेली. अरे वा. म्हणजे जेव्हा ते अगोदर दारू प्यायचे बंद करायचे त्यावेळेस असा त्रास होत होता का? हा त्रास होत होता. हा हा हा. पण यावेळेस महाराजाला स्वतः चॅलेंज केले, महाराज तुम्ही खरे असलं तर माझी दारू सोडून दाखवा. त्याच्यामुळे स्वामींनी पण कोणताच त्रास होऊ दिला नाही ना. नाही ताई, कत्तही म्हणजे बघा दुसऱ्या दिवशी उठले बघा झोपेतून, मला वाटलं कुठं बाहेर जातात की. पण नाही, त्यांनी स्वतःहून बोलले मला काहीच होईना गेले, म्हणजे मला जेवायला वाढ. अरे वा. इतकं छान झालं बघा. महाराजांनी सगळं पदरात घेतले. आता चांगलं वाटलं. अरे वा वा. नाहीतर खूप वाईट कंडिशन मधून आलेला होता ह्याच्यामध्ये. हो ना ताई. कितीही पैसा असला ना तरी पण असं व्यक्ती असलं की त्रास व्हायला सुरुवात होते. खूप त्रास होते ताई. एकतर सांगता येत नाही कुणाला. आपल्या पाठीमागं वडील नको, भाऊ नको, माणसाची कुणा साथ नको. आपण ह्यांच्या जीवावर, आपला जर माणूस असं वागला तर म्हणलं कसं वाटतंय. हो ना, ते विश्वच आहे ना तुमचं ते. आणि त्यांनीच जर असं वागायचं म्हटल्यानंतर त्रास होतोच ना. लई त्रास झाला ताई, पण महाराजांनी खूप साथ दिली ह्यावेळेस बघा. हा नाही खूप. ते आपले भोग संपले नव्हते म्हणायचं. हो ना. नाही गुरुजी ह्यावेळेस बी गाणगापूरला जाऊन पारायण करून आलो. हवानिक्त पारायण होतं ना तिथं. त्यांनी काही केले नाही पण मी केले. अच्छा. अक्कलकोटचं येतेवेळी दर्शन घेऊन आलो. अरे वा. आणि सुरुवातीला अगोदर तुम्ही ज्यावेळेस पारायण केलं होतं त्यांची दारू सुटण्यासाठी, तर किती दिवस गुरुचरित्राचं पारायण केलं होतं? इथं केंद्रातून केलं होतं 7 दिवसाचं. अच्छा. हा. आणि गाणगापूरला 1 दिवसाचं केलं होतं. हा. पण संकल्प केला होता त्यांची दारू सुटण्यासाठी? आपलं केंद्रातून केला होता संकल्प. हा. बघा काही लोक ते भोग असतात ना ताई आपले. हो ना. नाही, खूप काही लोक अशी म्हणतात की आम्ही सेवा करतो पण फरक पडत नाही आम्हाला, लगेचच म्हणजे त्यांना कसं वाटतं आम्ही सेवेला सुरुवात करावी आणि लगेचच आमच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, पण असं नसतं ना ताई. बरोबर आहे. मी तर 108 स्वामी चरित्राचे पारायण केलते ताई संकल्प करून. दारू सुटण्यासाठी? तरी सुद्धा माझ्या जीवनात एवढे मोठे होते. मी सोडली नाही पण स्वामी सेवा. हा. सोडली नाही.
मग तेच असतं ना ताई, प्रारब्ध जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत हं. तुमची म्हणजे परीक्षेचा टाइम असतो तो. तुमचा विश्वास किती स्वामींवर आहे हे देखील स्वामी कदाचित पाहत असतील, असं पण असू शकतं ना. बरोबर आहे ना ताई. इतकं खायला सुद्धा आम्ही म्हणजे ही होऊन गेलो होतो घरामध्ये. आता बघा कसं स्वामींनी करायचं? आता सगळं काही व्यवस्थित केलं ना, आता इथून पुढे तुमचं जे गेलं होतं त्यापेक्षाही हं. जास्त स्वामी देतात ताई. एवढाच महाराजाचा आशीर्वाद राहावा ताई. संपत्तीपेक्षा कसं माणूस महत्वाचा आहे आपल्याला. महत्वाचं. हो ना, हो ना. ते खूप हां. महत्वाचं आहे. त्याचबरोबर आपलं म्हणजे कुटुंब सुखी असलं ना, की काही लागत हं. नको, धनसंपत्ती, वैभव काही नको आणि त्याने सरळ म्हणायचे म्हणजे कसं राहायचं तर राहायचं, नाही तर सरळ निघून जायचं. अरे बापरे! म्हणजे गरज नसल्यागत. हां, गरज आपल्याला वाटायचं बाबा माणसापेक्षा माणूस महत्वाचा आहे. हो ना, हो ना. नाही तरी ते संकटाला तोंड देऊन इथवर आलो ते. महाराजांनी अशी बुद्धी यावी पुढे चांगलं यावं एवढंच वाटतं. नाही होईल, होईल चांगलं. आता स्वामी हां. आहेत ना बरोबर. आता स्वामींनी दारू सोडली म्हटल्यानंतर स्वामी आता घरातच तुमच्या. हां. नाही मस्त झालंय. चांगलं वातावरण वाटलंय म्हणजे आनंदी वाटायलंय. झोप सुखाची जेवण चाललंय. हो ना, हो ना. ते खूप गरजेचं आहे ताई. बरोबर आहे ना. हं. खूप सुंदर अनुभव आला. स्वामींनी तुम्हाला खरोखरच तारून नेला आणि खूप लोकांना हे देखील समजेल ताई, की स्वामी सेवेमध्ये आलं, की स्वामी लगेच तुमच्या अडचणी दूर करत नाहीत. त्यासाठी प्रारब्धाचे भोग तुम्हाला भोगून संपवावे लागतात. ते कसं काही चुकतच नाहीत आपल्याला. आपण असं वाटतंय आपल्याला की बाबा अनुभव लगेच यावं. पण नाही ते कष्ट काय म्हणतात की तसं गोष्ट आहे ती. हो ना, हो ना. जे आहे ते हं. भोगावेच लागतात. भोगावसाठी. तरी पण महाराज कुठं ना कुठं साथ द्यायचे, पाठीशी उभा राहायचे ते आपल्याला कळत नाही असं होतंय. हो, नाही स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर स्वामी साथ देतात. पण जिथे त्रास तुम्हाला भोग आहेत ना, ते भोगूनच संपवावे लागतात. फक्त तीव्रता संपवावं कमी लागतं. होते, तीव्रता कमी होते. बरोबर बोललो ताई तुम्ही. तीव्रता कमी होत असते. स्वामींच्या चरणी एकदा तुम्ही चरण पकडले ना, की तीव्रता भोगांची कमी होते. पण ते भोग संपवावेच लागतात ताई. हं. ते ते चुकणार नाहीत आपल्याला. हो ना, हो ना. नाही चुकणार ते कारण आपल्याच वाट्याचे आहेत ना, ते आपल्याच कर्माचे भोग आहेत. तिथे स्वामींना दोष देऊन काहीच उपयोग नसतो ताई. काहीच नाही. आपल्याला आता कळते म्हणजे आपण ह्या जन्मात काही केलं नाही, पण गेल्या जन्मी आपण काय काय करून आलो आपल्याला काहीच हो माहिती ना, हो ना. नसतं. ते खरं हं. महत्वाचं आहे ताई. हं. प्रत्येकाला कोणतंही दुःख येतं ना, ते त्याच्याच वाटेत असतं. फक्त आपण स्वामींच्या चरणी आहोत म्हटल्यानंतर त्याची तीव्रता ही कमी होत असते नेहमीच. त्यासाठी बरोबर आहे. ईश्वराची भक्ती करायची असते आणि कोणाची का मी तर कधीच एकाच देवाची करा असं कधीच सांगत नाही. कारण तुम्ही कोणत्याही देवाची केली ना, तरी स्वामींपर्यंत पोहोचतच असते. पोहोचते. बरोबर आहे बघा. कोणतीही देवाची बघा ब्रह्मा, विष्णू, महेश, दत्तगुरू आणि मग ब्रह्मा, विष्णू, महेश म्हणजे कोणत्याही देवाची करा तुम्ही भक्ती. म्हणजे प्रत्येक देवामध्ये स्वामींनी रूप घेतलेलं आहे प्रत्येकाचं. हो, हो. बरोबर आहे ताई. फक्त भक्ती करा एवढंच मी भक्ती प्रत्येकाला सांगते. महत्वाची. हो ना, हो ना. हां. हां. नाही खूप सुंदर अनुभव आहे ताई. शेअर करते मी हां. हो ताई हो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, बघा या ताईंचा अनुभव खूप काही शिकवून जाणारा, त्याचबरोबर प्रत्येक भक्ताला स्वामींची लीला काय असते, स्वामी कशा प्रकारे चमत्कार करतात हे देखील सांगून जाणारा अनुभव होता. तर तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे, या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव नक्कीच शेअर करायचा आहे. जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता, कारण स्वामींचं जेव्हा एखादा भक्त मनापासून भक्ती करतो ना, तर तेव्हा स्वामी त्याला अनुभव देतात. परंतु त्या भक्ताचं पुढे एक काम असतं, ते म्हणजे आपला अनुभव शेअर करणं. कारण जेव्हा त्याचा अनुभव ऐकून एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर त्याचे पुण्य त्यालाच भेटत असते. त्यामुळे त्याला आलेला अनुभव त्याने शेअर करायचा असतो आणि जेव्हा एक अनुभव शेअर होतो तर त्यानंतर स्वामी अजून सुंदर सुंदर अनुभव त्या भक्ताला देत असतात. त्याचबरोबर आपला जो चॅनल आहे त्याचं नाव आहे भक्त आम्ही स्वामींचे. या चॅनलचं एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त, स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन हे स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यामुळे तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर तुम्ही या नंबरवरती नक्कीच शेअर करायचा आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला
त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा. श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.